स्वयंपाकघरातलं सोयाबीनचं तेल कसं तयार होते ते बघा शहरी भागातल्या मित्रांनो. हे सोयाबीनची आज कोळपणी चालू आहे आणि सोयाबीनचा हायेस्ट जर उतार आला 7 क्विंटलचा तर एका एकरामध्ये 28,000चं सोयाबीन होतं आहे आणि त्या जमिनीची किंमत आहे 20 लाख रुपये एकर. आणि त्याला मेहनत करण्यासाठी आता ही बैलजोडी आहे 1.5 लाखाची आणि हे 2 आमचे नातू शाळा बुडून कॉलेज बुडून कोळपायला आहेत. हे 2 मुलं. अशा पद्धतीची मेहनत या करावं लागते तेव्हा सोयाबीनचं तेल तुम्हाला खायला भेटत आहे. शेतकरी बापाला शिवा देता काहीतरी म्हणता किती म्हणजे वाईट अवस्था आहे. आणि आता याचा खर्च तुम्हाला सांगतो. सोयाबीनची बॅग 3,000ची, खताचं पोतं 2,000चं, बीनाशकची पुडी फवारली पहिल्यांदा सुरू याला 300 रुपयाची. त्याच्यानंतर याची कापणी आहे 3,500 रुपये एकर. नंतर हालरवालं घेतं आहे 200 रुपयाला क्विंटलभर काढून देण्यासाठी. हे 28,000चा सोयाबीनमधून खर्च जाते 8 ते 10,000 रुपयेसाठी. इतकी मेहनत शेतकरी करत आहे आणि सरकार म्हणतं आहे की तुम्हाला आम्ही कपडे दिले, माया बहिणीला पगार दिला. आणि विशेषतः हे बघा हे 4 कोळपे आहेत. 4ही कोळपे कसे हे बघा हे तरुण मुलं विसरून सुद्धा कुठलं नाही बापासंग काम करू लागले कॉलेज सोडून. आणि बरोबर लगे धानाच्या मधून आता हे वसन काढायला येतं. धानाच्या मधून लगे कोळपं चालवायचं आहे. हे बैलाला एवढं प्रशिक्षण आहे आणि यांना बी बघा धान निघू देत नाही तर याला म्हणतात इंजिनिअरिंग, याला म्हणतात टेक्निक. एवढा कुशल शेतकरी असून बी त्याच्या नशिबी 18 दारिद्र्य का. आणि सोयाबीन नाही पेरावं तर काय पेरावं, कारण पाण्याचं दुसरं काही स्रोत नाही, पाणी नाही. अशा पद्धतीचं 4,000 रुपये सोयाबीनचं मेहनत चालू आहे आणि सगळे घरातली कुटुंबातली माणसं राबायला येतं. एवढी मेहनत करावं लागायली. आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला यापुढे संत्रा शेती, सीताफळ शेती, हळदीचे बाजारभाव ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळेल. हे आज म्हणजे अंगावर काटा उभा राहत आहे. ज्या मुलाला खेळण्या बागड्याचं वय आहे ते मुलं काम करायलेत. अशा पद्धतीचं बघा हे बैलाची काय किंमत आहे, माणसाच्या कष्टाची काय किंमत आहे हे थोडं लक्षात असू द्या.